वरीडोम इथे शिवसेनेच्या वर्धापन दिनाची तयारी पूर्ण झालेली आहे। माझ्या मागे आपण पाहू शकता एक बॅनर या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसतोय, भगवा शिवरायांचा, बाळासाहेबांच्या महाराष्ट्राचा, शिवसैनिकांचा आणि त्यासोबतच बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो या ठिकाणी आपल्याला दिसतोय। त्यासोबतच वरळी डोम परिसरामध्ये संपूर्ण जो परिसर आहे तो भगवामय झालेला आहे। बरेचसे महिला पदाधिकारी आहेत, नेते त्या सुद्धा या ठिकाणी यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। आपण पाहतोय की कशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे। पुरुषांसाठी बसायला वेगळी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। हस्तांदोलन करताना नेते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात, तर दुसरीकडे महिलांच्या बसण्याची जी व्यवस्था आहे ती सुद्धा वेगळ्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि महिलांचं देखील या ठिकाणी फोटो सेशन सुरू झालेलं आहे। थेट त्यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दीपालीताई सय्यद या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याशी त्यांना भेटणार आहोत। ताई, काय म्हणाल, किती महत्त्वाचा आणि मोठा दिवस आजचा? खूप मोठा दिवस आहे। खूप मी सगळ्यात आधी म्हणजे सगळ्या शिवसैनिकांना खूप खूप अभिनंदन करते आणि म्हणतात ना की आपण ह्या दिवसाची वाट बघत असतो आणि खरं म्हणजे हा दिवस सगळ्यांना एकत्र आणण्याचं सगळं क्रेडिट आमचे मुख्य नेते शिंदे साहेबांचं आहे आणि त्यांच्यामुळे आम्ही सगळेजण एकत्र आहोत आणि निस्वार्थी सगळेजण कामं करतो। त्याच्यामुळे खूप आनंदाचा दिवस आहे आजचा। ताई, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? बऱ्याच चर्चा रंगल्यात आणि त्यासोबतच एक चर्चा अशी पण रंगली की ते आपल्या शिवसेनेसोबत युती करणार आहेत का? नेमकं काय घडेल असं तुम्हाला वाटतं? आपल्या शिवसेनेसोबत जर युती करणार असेल तर मोस्ट वेलकम। आम्हाला असं काही नाही, कोणी येतो त्यांचं आपण स्वागत करतो, त्यांनी यावं, आमच्याबरोबर काम करावं, उलट आम्हाला चांगलंच आहे। आणि तिकडे जर ते जाणार असतील तर हा अजून तरच चालू आहे यांचं, काय ते जायचं नाव घेतच नाहीयेत, फक्त बोलतायत आणि जर जाणार असतील तर तेही गेले तरी आम्हाला काहीही फरक पडत नाही, कारण आम्ही इतकं स्ट्रॉंग एकत्र येऊन एकत्र इतक्या छान पद्धतीने कामं करतोय, कारण हा आमचा जो पक्ष फक्त विचाराचा आहे आणि विचारानेच काम करतोय आणि हा विचाराचा म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा पक्ष आहे आणि त्याच्याप्रमाणे काम करतो। त्यामुळे आम्हाला कोणाची रोकटोक नाही आणि राजसाहेब गेले तरी चालतील असं काही नाही। शिवसेनेमध्ये महिला शक्ती देखील तितक्याच धडाडीनं पुढे येते असं म्हणा सुवर्णाताई? हो, सुरुवातीपासूनच आहे। शिवसेनेची स्थापना झाली, महिला आघाडी स्थापन झाली, त्यानंतर शिवसेनेच्या मध्ये जितक्या महिला आहेत तेवढ्या कुठल्याही पक्षामध्ये नाही आहेत आणि अनेक पदावर त्या काम करतायत, प्रवक्त्या म्हणून स्वतः त्यांचं आधी सिद्ध केलं स्वतःला। अशा अगदी कर्तृत्ववान महिला या शिवसेनेमध्ये आहे। संजय राऊत टीका करतात की आमची मूळ शिवसेना आणि त्याचा वर्धापन दिन, याला उत्तर कसं देणार? कसं असणार, आज सगळे आमच्या बरोबर आहेत, आमदार, खासदार, नगरसेवक। आज जवळजवळ 80% नगरसेवक 2017चे आमच्या सोबत आहेत, त्यांच्याकडे राहिलं काय? त्यामुळे शिवसेना खरी आमच्या सोबतच आहे। ही शिवसेना आहे आणि ती येड्याची जत्रा आहे, तिकडे येड्याची जत्रा चालू आहे, इकडे आमचं ते खरा वर्धापन दिन आहे। नक्कीच शिवसेनेच्या रणरागिणी या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ज्योतिताई वाघमारे, ताई, तुमचा एक डायलॉग खूप फेमस झाला होता, अंगात नाही बळ चिमटा काढून पळ। आज तशीच शब्दांची धार तुमच्या भाषणामधून ऐकायला मिळेल सर्व शिवसैनिकांना। खरं तर या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की माझ्यासारख्या एका अत्यंत गरीब घरातल्या लेकीला, दलितांच्या बेटीला, जिला कुठलंही राजकीय पाठबळ नाहीये, तिला शिवसेनेचा आवाज बनवण्याचं काम माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं। मी आयुष्यभर त्यांची ऋणी राहील। आजच्या प्रसंगाच्या निमित्तानं मी जे सकाळपासून बोलतायत ना भांडूपचा सोंगाड्या, त्यांना एवढाच निरोप द्यायचा आहे दादा तुमच्या माध्यमातून की आग लागली आहे बुडाला आणि डोंगर लागलाय विझवायला, अशी त्यांची अवस्था झालेली आहे। अहो, जरा आधी तुमच्या पक्षातनं कोण कोण जात आहेत बघून घ्या। राऊतसाहेब, अहो, तुम्ही ज्यांना प्रेस्टिज पॉईंट केलं ते चंद्रहार राऊतांसारखा सच्चा पैलवान या वाघांच्या आखाड्यामध्ये आला, किंवा त्याच्यानंतर तुम्ही बघाल की रोज इतके प्रवेश होत आहेत आणि तरी सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीनं गिरोतोबी टांग उपर अशा पद्धतीनं तुमचं चाललंय ना, मला वाटतं की काही खरं नाही या लोकांचं। आणि अजूनही महत्वाचं की जेव्हा कधी तुम्ही नेटवर जाल ना तेव्हा तुम्हाला असं दिसेल की शिवसेना UBT, दिस इज अ पॉलिटिकल पार्टी फाउंडेड अंडर द लिडरशिप ऑफ ex-CM उद्धव बाळासाहेब ठाकरे ऑन 10 ऑक्टोबर 2022। मग मला सांगा, ते 59वा वर्धापन दिन कसा साजरा करणार आहेत? त्यांनी त्यांचा 3रा वर्धापन दिन साजरा करावा, कारण काँग्रेसकडे तुम्ही सत्तेसाठी धनुष्यबाण गहाण टाकला, तो सोडवण्याचं काम एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं। त्यामुळे अब विरासत से नहीं तय होंगे सियासत के फैसले, ये उडान तय करेगी कि आसमा किसका है। आणि त्या आभाळावरती कर्तृत्वानं नाव एकनाथ शिंदे साहेबांनी कोरलंय। त्यामुळे 59वा वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार हा एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला आहे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.